विकेट घेतल्या आणि केवळ 3 धावा खर्च केल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे, याच्यात कधी काय होईल याचा नेम नाही. 6 बॉलमध्ये किती पाहिजेत? 2 धावांची आवश्यकता अजूनही पाहिजे, परंतु आम्ही असंही पाहिलं की 6 बॉलमध्ये 1 सुद्धा न होताना पाहिले. आज 2 पाहिजेत. परंतु मोठा संघ आहे पिरामिटर मयूर 11 गोराणा रायगड. प्रयत्न मात्र ते करतील, कारण 2 मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आहे. आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला सुनील सावरी. इन ऍक्शन मध्ये रथी महारथी आज पाहायला मिळतात. योगेश पेनकर, आकाश तारेकर, थॉमस डायस, नदीम धानोरी, सुनील नयन, प्रवीण श्रीखंडे, ही मोठमोठी नागेश वाडेकर देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 2 आणि बॉलिंग साठी येत आहेत करण पाटील. केवनी दिवेचे करण पाटील एक युवा गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे. या हंगामात जर पाहिलं फलटणची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. परंतु 2 धावांची आवश्यकता, अगदी विजयाच्या जवळ आहे, परंतु विजय नाही मिळाला अजून, कारण सिल्वर स्टार फाईट करते आहे. फायटर आहेत हे देखील अखिल भारतीय स्पर्धा आणि अंबरनाथ मध्ये दाखल झालेले टेनिस क्रिकेटचे रथी महारथी. पहिलाच बॉल जर पाहिलं तर त्या ठिकाणी 1 धाव घेतली गेली आणि आता केवळ 1 धावेची आवश्यकता. हा मॅच जर टाय झाली तर बॉल आउट असेल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. फटका चांगला परंतु अडवला गेलाय. मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली आहे. 6 ओव्हरमध्ये 33च्या मॅच मध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला स्ट्रगल करायला लावलं सिल्वर स्टारने. परंतु पिरामिटर मयूर 11 गोराणा रायगड यांना बॅटिंग साठी आपण पाहतोय. आकाश हो, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. मॅच मधील चुरस, मॅच मधील रंगत आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आता येऊ लागलेल्या आहेत. हा खेळ आपल्याला आवडतो त्याचं कारणच हे आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता मात्र 3 बॉल बाकी आहे, 1 धावेची आवश्यकता. आकाश तारेकर यांच्यासारखे एक दिग्गज खेळाडू बॅटिंग करतायत, परंतु समोर जर पाहिलं तर करण पाटील रन रोखण्यासाठीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आकाश बॅटिंग साठी 3 बॉल 1 रनची आवश्यकता. सिल्वर स्टार विरुद्ध पिरामिटर मयूर 11 गोराणा रायगड. भिवंडी विरुद्ध रायगड अशी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंबरनाथ नगरीमध्ये संदीप दादांचं आयोजन. ओ हो 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 हो, डॉट बॉल, टाळ्यांचा गजर आणि कडकडाट होतोय. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन आणि जर का मॅच टाय झाली बॉल आउट होईल. 2 बॉलमध्ये 1 रन. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 12 बॉल 4 रनची मॅच 2 बॉल आणि 1 रनवर आलेली आहे. कौतुक करावं लागेल, परंतु मॅच संपलेली नाहीये. संधी दोघांनाही आहे, परंतु जिंकणार कोण? आज अंबरनाथ मध्ये आपण आहोत. संदीप दादांची स्पर्धा आपण पाहतोय. उत्कंठ मात्र शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. प्रेक्षक केवळ बॅटरच्या बाजूने नसतात, प्रेक्षक बॉलरच्याही बाजूने असतात. ते आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, कारण बॉलर साठी सुद्धा टाळ्या होत आहेत. परंतु आकाश तारेकर यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी. 2 मध्ये 1.
यावेळेला दांडी गुल, दांडी 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 गुल. काय मॅच या ठिकाणी पाहिलं मी ते. आणि माझ्या मते सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, या मॅच साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बारा बॉल 3 रनची मॅच होती. थोडीशी दुरुस्ती, 4 सांगितलं गेलं होतं. 12 बॉल 3 रनची मॅच, 1 बॉल 1 रनवर आलेली आहे. क्रिकेटचा अंबरनाथ पॅटर्न संदीप दादांनी आज या ठिकाणी दाखवलाय. अखिल भारतीय स्तरावरील सर्व खेळाडू आज अंबरनाथ मध्ये संदीप दादा लकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. आणि जर सामना टाय झाला तर संदीप दादा लकडे म्हणजे या स्पर्धेचे आयोजक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा संघटक तथा माजी बांधकाम समिती अंबरनाथ यांच्याकडून गोलंदाजाला 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बॅटिंग साठी येत आहेत इम्पॅक्ट सागर रणपिसे. इम्पॅक्ट दाखवतील का? आता योगायोग पहा, बॉलिंग कोण करतंय? करण, ज्याच्या नावामध्ये रन आहे. आणि बॅटिंग साठी कोण आलाय? सागर रणपिसे, त्याच्या सुद्धा नावामध्ये रन आहे. आणि आता परंतु एकाला रोकायचं आहे आणि एकाला रन काढायचं आहे. ते या ठिकाणी कोण करणार पाहायचं आहे. पाहूया दोन्ही संघ. आणि माझ्या मते अंबरनाथकर ही मॅच विसरणार नाहीत. जबरदस्त मॅच रंगलेली आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर हो ठोका टाळ्या. 1 बॉल 1 रन, एका रनची लांबी 1 किलोमीटर झाली आहे. परंतु करण्याचा प्रयत्न होईल. संघ दोन्ही खेळाडू चांगले आहेत. सागरकडे एक क्षमता आहे. हो 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 हो, त्या क्षणाची आपण वाट पाहतोय अजूनही. प्रेक्षक देखील मात्र युट्यूबलाही मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत असणार आहे. परंतु पाहूया जबरदस्त घमासान क्रिकेटचा सध्याच्या कडला आपण पाहतोय. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि तसंच पाहायला मिळालं. परंतु पिरामिटर मयूर 11 गोराना रायगड हाही संघ जबरदस्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टारने काय फाईट केली आहे. शेवटचा 1 बॉल विजय या ठिकाणी काय होणार तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट. हो, आणि बॉल आउट. बरोबर 3 रनची मॅच बॉल आउट मध्ये गेलेली आहे. भूतोना भविष्याती इतिहास घडला अंबरनाथ मध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला बॉल आउटचा सामना पाहायला मिळणार आहे. टाळ्या काही थांबायला तयार नाहीयेत. क्रिकेटमध्ये असं होऊ शकतं. यस, त्या अंबरनाथ मध्ये आम्ही पाहिलंय. सिल्वर स्टार संघाने जबरदस्त कामगिरी केली.